समद्या गावच्या माती मारलं. त्या राक्षसानं माझा पोरगा खाल्ला. आणि पिंडची माणसं आली. आज तुमची शेवटची आरती. महिन्याला 10-12 आत्महत्या होतात महाराष्ट्रात, त्यातल्या 3-4 आमच्या तालुक्यात. पण माझ्याच घरात हे होईल असं वाटलं नव्हतं. आला का? माझं घर गिळायला आला होय. ताई आम्हाला पण खरं या शेत जमिनीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. झुडपा वय बाजूला. उडता बशिवला तुझं. वय बाजूला. हे समजा माझं आहे. मी आज ठरवणार काय करायचं ते. हे संगे आधी त्या झाडावरची दोरी काढून टाक. मला लई त्रास देती. राहू दे की, गावात झालीच कुणाला इच्छा तर दोरीचा तरी खर्च कशाला. शर्मा साहेब घ्या त्या जमिनी आणि करा मोकळा आम्हाला या 7.5 नाही कागद बघायची गरज नाही. 7 एकर आहे. 2 एकर ओलीत, 3 एकराचं माळ राणे, 1 एकरात टमाटे लावलेत आणि 1 एकराची देवराई आहे. पण ही देवराई म्हणजे काय? देवराई म्हणजे अशी जमीन की ज्या जमिनीवरची झाडं आम्ही पिढ्यानपिढ्या कधी तोडली नाही ना, आणि गावातली पण लोक तोडत नाहीत. अहो मग ती देवराई आम्ही का घेऊ? आम्हाला पाप लागेल ना. साहेब आमचे बापजादे अंधश्रद्धेतच जगले. तुम्ही पैसेवाली माणसं कुठं अडकताय याच्यात? तोडा नाही तर झुके बांधून चढा. म्हणजे देवराई तोडणार? का तुम्हाला घर बांधायचंय का तिथं माडीचं? झाडावरून गळून पान पडलं तर त्याला मी कुणी हात लावत नाही. देव असतोय तिथं. एक वेळ झाड म्हणला असताना तरी विचार तरी केला असता मी. पण खरंच जर तिथं देव असेल ना तर पहिलं ते सपाट करा. वहिनी दादाचा विरोध होता, म्हणूनच गेलाय तो. हे जर 2 वर्ष मागं केलं असतं ना तर जगला असता. तुम्ही काय चहाची वाट बघताय का? सुतकाचं घर आहे, पाणी पण मिळायचं नाही इथं. हे घ्या, स्पॉटवर चला. ओ महाराज, कालचा गुड घातला डोसक्यात म्हणून रागवू नका माझ्यावर. अहो माझं पोरगं गेलंय हो. तिचा नवरा गेलाय. आता ती कुणाच्या बी बापाला घाबरणार नाही. अहो तुम्ही झोपला असाल तर उठा हो, उठा. मला माहित आहे तुम्ही इकडेच आहे कुठं तरी. मला माहित आहे तुम्ही इकडेच आहे कुठं तरी. इथंच आहे कुठं तरी. अगं बाई जातो 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 जातो. अरे बापरे, एक व्यक्ती परवडली पण ही येते नाही परवडणार. लोड तर घेऊ दे. तुम्ही इथंच आहे. तुम्ही इथंच आहे. इकडं या उमरापासून ते तिकडं त्या निलगिरीपर्यंत, बरं. आणि इकडं या आंब्यापासनं ते तिकडं त्या शिवरीपर्यंत असा 5 खासरांचा 3 एकराचा पट्टा आहे. आणि तिकडं पलीकडं टमाटे लावली 1 एकरात. त्याची तोडणी थांबली आहे सध्या. बरं पण ताई ही सगळी जागा नक्की विकायची ना तुम्हाला? बँकेचं कर्जच आहे तेवढं त्यांच्यावरती. विकण्याशिवाय पर्यायच नाही त्यांच्याकडे. हो जोशी साहेब, ठरवलं तर लई पर्याय आहेत आमच्याकडे, कळलं का? पण माझ्या आयुष्याची माती करणारी ही शेती ठेवायचीच नाहीये मला. खरं तर इथल्या प्रत्येकालाच विकायची. गंगीला विचारा, तिचा नवरा गेल्या महिन्यातच गेलाय. ए गंगे, हा नाही का ग सुमी? विकायची सगळ्यांनाच आहे, पण कुणी डेअरिंग नाही करणार. मी सुरुवात केली तर माझ्या मागणं येतील मेंढरासारखे. हे बघा मॅडम, बँक बाजारभावानुसार बँकेची रक्कम वळते करून घे. उरलेली रक्कम कुठं? धीराच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. ओके. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. काय करायचंय ते कर तू. शेती गरदारी आम्हाला पण हिक. झाडाला लटकून मरण्यापेक्षा हे बरं.
चला गोलप साहेब घ्या आता सगळं मोजायला. माझ्यावरचा राग शेतीवर काढ नकोस. प्रत्येकानं जर हाच मार्ग निवडला शेती विकायचा तर माणसाला खायचं काय? माणसाचं पोट भरायचा ठेका घेतलेला नाहीये शेतकऱ्यांनी. मी निर्माता आहे आणि माणूस ही माझी सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे आणि त्या माणसाला जगवण्याचं दायित्व तुम्हा शेतकऱ्यांचं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रति परमेश्वरच आहात. काय म्हणलं? कोण आहे आम्ही? प्रति परमेश्वरच आहात तुम्ही माझ्यासारखे. म्हणजे काल परमेश्वर लटकला होता झाडाला, आत्महत्या परमेश्वरानं केली. परिस्थितीपासून पळालेल्या एका माणसानं केली होती त्या आत्महत्या. पर्याय ठेवला होता का त्याच्या पुढे काही? खूप पर्याय